जालन्यातील मेळाव्यात श्रीकांत शिंदे यांनी महिलांसोबत संवाद साधला। लाडक्या बहिणी राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आणतील असा विश्वास श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला। तर योजनेच्या प्रतिसादाने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असा हल्लाबोल देखील त्यांनी विरोधकांवर केलेला आहे। रायगडमध्ये 9 ऑक्टोबरला मुख्यमंत्री लाडकी बहीण वचन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार असून 8 एकर मैदानावर मंडप उभारून जय्यत तयारी सुरू आहे। सांगलीमध्ये पोलीस दलाकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांचा पुरस्काराने सन्मान करण्यात आला। पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आलेला आहे। मुंबईच्या आझाद मैदानावर मागच्या 54 दिवसांपासून शिक्षक समन्वय संघाचं धरणे आंदोलन सुरू आहे। 1 जानेवारी 2024 पासून सर्व अंशतः अनुदानित शिक्षकांना प्रचलित नियमानुसार टप्पावाढ देण्यात यावी या मागणीसाठी हजारो शिक्षकांच्या वतीने आंदोलन सुरू आहे। हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर धरणग्रस्तांनी विविध मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं। इसापूर येलदरी सिद्धेश्वर धरण तयार होऊन 65 वर्षांचा कालावधी उलटला तरी 15,000 पेक्षा अधिक कुटुंबांना न्याय मिळाला नाही, त्यामुळे आंदोलन करण्यात आलेलं आहे। नांदेडमध्ये तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार यांच्यासह अधिकारी कर्मचारी गैरहजर असल्याने आंदोलकांनी तहसीलदार खुर्चीचा ताबा घेतला। तर न्याय हक्क मागणीसाठी आलेल्या आंदोलकांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। अहमदनगर येथे पाथर्डी नगर परिषदेच्या भ्रष्ट कारभाराच्या विरोधात आंदोलन करण्यात आले। आंदोलनामध्ये रेड्याला प्रतिकात्मक मुख्याधिकारी बनवून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर वाजत गाजत त्याची यात्रा काढण्यात आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।